मनोज जरांगेंचा मोर्चा पुणे शहरामध्ये प्रवेश करणार आहे। जरांगेंच्या मोर्चामुळे पुणे शहरामधील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले। पुण्यातून नगरकडे जाणारी वाहतूक आज सकाळी 6 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली आहे। नगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। खराडी बायपासवरून वळण घेत मगरपट्टा चौकातून सोलापूर रस्त्याने वाहनांना प्रवासाचा पर्याय हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, नक्कीच वृषाली, आपण बघू शकताय की सध्या मनोज जरांगे यांचा मुंबईला जाणारा मोर्चा हा रांजणगाव या गावामध्ये पोहोचलेला आहे। अगदी काही अंतरावरती रांजणगावचं महागणपती मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आता मनोज जरांगे हे दर्शन घेणार आहेत। त्यानंतर भीमे कोरेगाव इथं असलेल्या जयस्तंभाला सुद्धा मनोज जरांगे हे भेट देणार आहेत आणि वडू बुद्रुक इथं असलेल्या छत्रपती संभाजी महाराजाच्या समाधीला सुद्धा मनोज जरांगे त्या ठिकाणी दर्शन घेणार आहेत। आणि मनोज जरांगे यांचा हा प्रचंड मोठा ताफा हजारो लोकांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचाच एक पर्याय म्हणून पुणे पोलिसांनी, पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे नगर जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे यांचा हा जो दौरा आहे तो ज्या प्रमुख रस्त्यावरून जातोय त्या रस्त्यावरची सुद्धा वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। पुण्यावरून नगरला जाणारे सगळे जे वाहनं आहेत ते हडपसर मार्गे धुळे सोलापूर हायवेवरून ही सगळी वाहनं जी आहेत ते नगरकडे वळवण्यात आलेली आहेत। त्यामुळे वाहतुकीमध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। आणि आपण पुन्हा एकदा बघू शकता की मनोज जरांगे यांचा हा सगळा दौरा आहे, मोर्चा आहे, तो मुंबईच्या दिशेने निघाला असल्याचं पाहायला मिळतंय। पाटील, पुन्हा एकदा प्रचंड मोठा प्रतिसाद पुणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला मिळतोय। पुऱ्या महाराष्ट्रात पुणे जिल्हा तर आहेच आहे, परंतु पुण्यासह पूर्ण महाराष्ट्र सध्या एकवटला आहे। सरकारला कळत नाही ना, आणखीन बी आडमोठ्यापणाच्या भूमिकेतच एवढा मोठा समाज इकडे निघाला आहे। उद्या त्यांचंच नशीब घडवणारा आणि किंवा इथून पाठीमागे घडवणारा एक मोठा मराठ्यांचा जनसमुदाय, याला वेठीस धरायचं, खोटे नाटक काही पण बोलायचं आणि जे हक्काचं आरक्षण द्यायचं नाही, आणखीन आडमोठ्याच्या भूमिकेत त्यांना यायचं, पण त्याचे परिणाम आणि फळं थोड्या दिवसात त्यांना आता भोगावं लागणार आहे। कारण जर कोणाला तिथं त्रासदायक दिलं किंवा आरक्षण दिलं नाही तर पुऱ्या महाराष्ट्रातल्या रस्त्यावर सध्या मराठी दिसणार आहे। थोडं थांबा मनातून। दुसरं, आज तुम्ही 3 महत्त्वाच्या स्थानांना भेटी देताय। एक म्हणजे रांजणगाव गणपती महागणपतीचं दर्शन घेणार आहात, त्यानंतर जयस्तंभालाही भेट देणार आहात आणि छत्रपती